नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीने आपले बळ वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला यश आले नाही. दरम्यान आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, त्यासाठी तयारी करायला हवी असा प्रस्ताव आम्ही दिलाय, असं आंबेडकर म्हणाले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत नवं राजकीय समीकरण निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्रानं गुजरातमधून तब्बल 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून शेतकऱ्यांकडून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय, तर दुसरीकडे विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनी अमरावतीत महायुतीच्या विरोधात भूमिका घेत प्रहार पक्षाकडून दिनेश बुग यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी महायुतीत असतानाही विरोधी भूमिका घेतल्याने विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान आता बच्चू कडू हे पुन्हा एकदा महायुती विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत आहे. ते आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरोधात राजू शेट्टी यांचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट झालंय. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज कोल्हापुरातील महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यासाठी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेही पायाला भिंगरी लावल्यागत राज्यातील अनेक जिल्ह्यात फिरत आहेत. शरद पवारांनी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यात माळशिरस आणि पंढरपुरात सभा घेतली. शरद पवारांनी आपल्या सभेतून मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदींकडून जातीय तेढ निर्माण करणारी भाषणं केली जात असल्याचा आरोप शरद पवारांनी पंढरपुरातील सभेतून केलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिरूरमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत आहे. महायुतीकडून आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंना उमेदवारी देण्यात आली आहे. अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणार असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर आता अमोल कोल्हेंचा प्रचार करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरणार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण 6 सभा होणार आहेत. शिरूर हवेली, हडपसर, आंबेगाव शिरूर, खेड, आळंदी या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी 1 तर जुन्नर विधानसभेत 2 सभा होणार आहेत. पंतप्रधानांची सोमवारी सोलापुरात सभा आहे. सोलापुरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या होम मैदानावर 6 वर्षांपासून एकही मोठा कार्यक्रम झाला नाही. 2016 मध्ये महापालिकेने ठराव करत हे मैदान व्हीव्हीआयपींच्या सभेसाठी किंवा मोठ्या राज्यस्तरीय प्रदर्शन कार्यक्रमांसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने याचाच आधार घेत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या होम मैदानाची सर्वप्रथम मागणी केली. पण परवानगी देण्यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांना 2010 पासूनचे रेकॉर्ड तपासावे लागले. यासाठी भाजपने 1.5 लाखाचे भाडे आणि 1 लाखाचे डिपॉझिट भरले आहे. पुण्यातल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केली आहे. मी केलेली विकास कामे सुळे यांनी आपल्या प्रचार पुस्तकात छापली आणि त्याचं श्रेय घेतलं, असं अजित पवार म्हणाले आहे. मी केलं अशी सुप्रिया सुळेंची नक्कल करत बारामतीतील विकास कामांवरून अजित पवारांनी सडकून टीका केली आहे. भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. आंबेगाव परिसरात MIDC आणणार असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत अजूनही उमेदवार ठरला नाही. त्यातच बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी नाशिकच्या जागेवर प्रीतम मुंडेंना उभं करेल असं म्हटलं होतं. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना टोलाही लगावला होता. आता पंकजा मुंडे यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. त्या म्हणाल्या, नाशिक हे प्रीतम मुंडे यांचं सासर आहे. त्यांना सासरला पाठवता येईल अशा आशयाने मी बोलले, परंतु काही नासमज लोकांनी याचा वेगळा अर्थ काढला. बारामती लोकसभा निवडणुकीत आता संपूर्ण पवार कुटुंब उतरलंय. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीमुळे पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय.
काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता सख्ख्या भावानं केलेल्या विरोधाबाबत अजित पवार यांनी गौप्यस्फोट केलाय. उमेदवार बदल तरच सोबत राहील असे श्रीनिवास यांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले आहे. मात्र उमेदवार कोण द्यायचा हा आमचा अधिकार आहे असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं होतं असं अजित पवार म्हणाले आहेत. सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या जागेची चांगली चर्चा रंगली. यातच आता माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगलीच्या जागेवरून जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळण्यामागच्या खेळीतील खरा खलनायक हा जयंत पाटील आहे. संजय राऊत यांच्याद्वारे जयंत पाटील यांनी खेळी खेळल्याची टीका विलासराव जगताप यांनी विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत केली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.